होते गेम ऑन. षटक क्रमांक पहिली इनिंग, दुसरी मॅच, दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस आहे. पहिला बॉल वेट येतोय. शिवसेना चषक 2026, शिवसेना शाखा क्रमांक 84 क्रीडा स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुमित तळवलकरजी यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम विलेपार्ले नगरी. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल असेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर इकडे बॉल 1 रन, लेग बाईज सत्ताचं 1 रन आहे. पुन्हा रन जर आपण पहिले 4 रन झालेत. जय आणि अभिषेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल लेग साईडला फ्लिक केलाय. प्लेयर आहेत तिकडे पियुष गोलंदाज. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. 2 बॉल रन झालेत 5. स्टेप आउट खेळलेत. ओहो नाईस यार पियुष. बॉल सावरू शकला नाही, थांबवू शकला नाही, पण एफर्ट दिलेत. बॉल थोडासा त्याने पुश केला पुढे, म्हणजे कदाचित बॉल बाउंड्री लावून पर्यंत जाऊ शकला असता, पण थांबवलं त्याने. आज आपण एकंदरीत 14 मॅच खेळायचे आहेत. कालपेक्षा आपल्याला 4 मॅच अधिक आहेत. लेग साईडला फ्लिक केलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफला बॉल जातोय. प्लेयर आहे, बॅकअप आहे. बॅकअप महत्वाचं आहे. एकाकडनं बॉल ज्यावेळेस आपण सुटतो त्यावेळेस लगेच कव्हर करणं महत्वाचं आहे. क्रिकेट हेच आहे. लेफ्टी बॅटर स्ट्राईकला. दरम्यानचा बॉल इथे चांगला जज केलाय. एखादा बॉल जज करणं कौशल्य आहे. हा जजमेंटवरती कदाचित त्याचा डॉट बॉल होऊ शकला असता, जजमेंटवरती विकेट जाऊ शकली असती. जज करणं देखील खूप महत्वाचं राहतं. यावेळेला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. आज जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आणखी एका क्रीडा स्पर्धेकडे आपल्याला लक्ष राहणार आहे. का मोठी मॅच आज भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना आज लाईव्ह आपल्याला पाहायला देखील मिळेल, पण लाईव्ह पाहताना मग एक अनेक जण डिस्टर्ब होऊ शकतात, पण अधूनमधून आपण त्याचे देखील प्रेक्षेपण दाखवू. यावेळेला जर आपण पाहिलं लेग साईडला खेळलेत. आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. 1 ओव्हर 9 रन झालेत. नेक्स्ट ओव्हर घेऊन बॉलर सज्ज होत आहेत. कॅप्टन तुमचा सूरज, संघाचा कॅप्टन आहे सूरज. चला यानंतर लगेच विनिंग टीम अशी मॅच खेळवणार. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. बॉल हातामध्ये जातोय. 1 ओव्हर 9 रन तर आपण पाहिलात. अजूनही उर्वरित 17 बॉल राहिलेत. 1 बॉल झालाय. फुलटॉस बॉल लेग साईडला फ्लिक करतायत. ओहो, थोडासा पाय घसरला होता. चांगले फिल्डिंग एफर्ट दिलेत. सिंगल मिळतोय. आणि फटका फसलाय. बॅटर आउट. यावेळेला जर आपण पाहिलं तर नेक्स्ट बॅटर येत आहेत शशांक आलेत.
बरेच बॉल आहेत अजूनही उर्वरित. पहिला विकेट गेलाय त्यामुळे शशांकला ही इनिंग पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे, रन सोडणं महत्वाचं आहे. यावेळेला चान्स बनला होता, थोडा डिफिकल्ट आहे पण एफर्ट दिले चांगला. सूरजने बॉल प्रयत्न केला. खूप कठीण असतं एखादा बॉलर ज्यावेळेस बॉलिंग करून बॉल कव्हर करणं, स्वतःचा अंदाज बाळगणं, बॅलन्स करावा लागतो बॉल रिलीज केल्यानंतर आणि त्यात बॉल थांबवणं. धावसंख्या 10 या अंकावरती पाहायला मिळते. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सूरज बॅकफुटला जाऊन टॅप केला, तिकडे प्लेअर आहे, फेकी केला जाईल आणि विकेट. रन आउट झालेत. रन जर आपण पाहिलं तर तिकडे अंपायरकडे पाणी द्यायचंय स्टंपसाठी. प्लीज थोडं स्पीड, थोडं क्विक क्विक. कोण आहेत, थोडं पाणी घेऊन जा. चला मॅच स्टार्ट होते. स्कोर कंट्रोल केलाय. खोलव्या टप्प्याचा बॉल बिरकी घेतोय. नाईस 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 सूरज. आणि ओव्हर अवघी ओव्हर झाली आहे. अवघी 1 रन दिली सूरजने. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या ओव्हरला 9 होते आणि सेकंड ओव्हरला केवळ 1 रन दिलाय. नेक्स्ट निखिल. त्याचबरोबर जगदीश भाई यांचं देखील स्वागत आहे. फुल व्हाईट ऑन व्हाईट आज. व्हाईट शर्ट, गॉगल. आज अंतिम दिवस आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर एक डिक्लेअर रन मिळतोय. सामना क्रमांक दुसरा आजचा शिवसेना चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा पर्व तिसरं. आज अंतिम दिवस, लास्ट डे, फायनल डे. सुरुवात झाली आजच्या या रविवारच्या सत्राला. दुपारच्या सत्रामध्ये आपण मॅचला सुरुवात केली आहे. आज दुपारनंतर सायंकाळ, सायंकाळनंतर रात्र आणि या रात्रीमध्ये आज आपल्याला अंतिम मॅचमधून अंतिम विजेता संघ माहिती पडेल. नो बॉल +1 होईल. भाऊ एक्स्ट्रा देऊन चालणार नाही निखिल. कुठेतरी कव्हर केले. पहिलं ओव्हर थोडंसं रन जास्त होते, त्या ओव्हरला कव्हर केलं सेकंड बॉलरने आणि आता इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 22 रन मिळतोय. लेग बाईज 1 रन. निखिल गोलंदाजी करतायत. फुल टॉस टॅप केलाय, तिकडे मिसफील्ड. पॅकअप आहे. येस, खूप महत्वाचं आहे एखादा बॉल सुटल्यानंतर लगेच कव्हर करणं. फुल टॉस समोरच्या दिशेने प्लेयर आहेत. रनिंग चांगली पाहायला मिळते. लिफ्टी बॅटर. दोन्ही लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस. ओहो, क्या बात आहे भाई, काय जबरदस्त कॅच पकडलाय.
काय जबरदस्त गणेशने कॅच पकडली तिकडे. गणेशच्या चेहऱ्यावरती आनंद बघितला आपण. कॅच घेतली आणि बॉल डायरेक्ट वरतीच फेकला. कॅमेऱ्यामध्ये सारखं कैच झालं गणेश. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फिल्डिंग. फिल्डिंग खूप महत्वाची असते. एखादा स्ट्रोक ज्यावेळेस एखादा बॅटर खेळतो आणि ज्यावेळेस फिल्डर जीव तोडून त्यामधील बॉल थांबवतो ना, त्यावेळेस बॅटर देखील चिंतेत राहतो की आता खेळू तरी काय खेळू. चांगला फिल्डिंग एफर्ट. रन जर आपण पाहिलं, रन झालेत 17. शेवट षटक पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सूरज ज्याने षटक क्रमांक 2 1 रन दिला त्याचा विचार होतोय. आणि मॅन ऑफ द मॅच टी शर्ट कंपल्सरी घालून खेळायचं आपल्याला. विनंती राहील ज्या कोणाला मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे त्याने टी शर्ट परिधान करूनच मॅच खेळायचंय. या आजच्या दिवसाचा पहिला मॅन ऑफ द मॅच सनी. सनी आपण टी शर्ट घालून नेक्स्ट मॅच खेळायचं. यावेळेला पुन्हा एकदा चांगली बॉल कसाही थांबवणं महत्वाचं आहे. डोक्याने आडवा, पायाने आडवा, हाताने आडवा, गुडघ्याने आडवा, कशानेही आडवा, पण बॉल थांबवणं महत्वाचं आहे. आणि रन मध्ये देखील कसाही घ्या, रन येणं महत्वाचं आहे. बाईस येऊ देत, लेग बाईस येऊ देत, ओव्हर थ्रो, कोणताही रन. इथे मात्र जर आपण पाहिला फटका फसलाय, विकेट. नेक्स्ट बॅटर नेम अभि. अभि आलेत नवीन बॅटर. राहुल. समोरच्या दिशेने ओहो, क्या बात आहे सूरज. हॅलो. नेक्स्ट बॅटर तेजस येत आहेत. शेवटची ओव्हर आहे. सूरज जबरदस्त बॉलिंग अटॅक करतायत. मॅच फसली कुठे माहितीये, सेकंड ओव्हरला जी सूरजने 1 रनची ओव्हर दिली ना, तिथे पूर्ण प्रेशर क्रिएट केला आणि तदनंतरचा जो प्रवास आहे ना, तो धावांचा पुढे जाऊ शकला नाहीये. इथे वन्स मोर वन्स अगेन सूरजचा बॉल आणि आजच्या दिवसातली हॅट्रिक मिळवली आहे. मिहीर आलेत, टीमचे कॅप्टन आहेत मिहीर. रन जर आपण पाहिलात तर 19 रन झालेत. म्हणजे आतापर्यंत 2च रन दिले 5 बॉलला. पहिल्या ओव्हरला 1 रन दिलाय, 3 रन दिले 2 ओव्हर पकडता. शेवटचा बॉल आहे, किती रन देतील. नाईस स्ट्रोक यार, कमॉन यार, कमॉन.
हॅलो, चला मॅच लगेच चालू करायचंय. टार्गेट आहे, किती टार्गेट आहे? 24 आहे. शेवटला बाउंड्री आली, कुठेतरी भर घातली धावसंख्येने, पण 24 धावांची मॅच फाईट होऊ शकते मित्र हो. काल आपण पाहिलं 21 धावांची मॅच, काय सुपर मॅच होती कालच्या दिवसातली ती. काल 2 मॅच होत्या, 3 मॅच होत्या एकंदरीत, 1 बॉल 1 पर्यंत आल्यात. त्यात आई माऊली संघ 1 बॉल 1 त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या विपक्ष जे के बॉईज हा संघ देखील काल सुपर कामगिरी केली आहे. त्यांनी देखील 1 बॉल 1 डिफेन्स केला. चला चला मॅच चालू करा, स्पीडअप करा, लवकर स्पीडअप करा. यानंतर विनिंग टीम मॅच असेल. चला स्पीडअप करायचे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभिषेक लेफ्टी बॅटर आहेत, लेफ्टी बॉलर आहेत. एक वेगळा अंदाज राहिला आहे लेफ्टीचा, आपण काल देखील सांगितलं. आज आपण पाहूयात पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर सेफ डिलिव्हर केलाय. लेफ्टी बॉलरचा हाच एक प्लस पॉईंट राहिला आहे. लेफ्टी ज्यावेळेस बॅटर असतो त्यावेळेस बॉलरला थोडंसं डिफिकल्ट असतं, आणि लेफ्टी बॉलर असतो त्यावेळेस देखील बॅटरला डिफिकल्ट असतं. यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तरी ते मात्र एक चांगला बॉल आणि पहिली विकेट आली आहे. जबरदस्त सूरज मावळला. पियुष नेक्स्ट बॅटर पियुष येतोय. 2 बॉल 2 डॉट बॉल काढलेत, 1 विकेट मिळवलाय. म्हणजे 24 धावांची मॅच आहे ना, ही डिफेन्स होऊ शकते. फिल्डिंग करावी लागणार आहे मित्रांनो, फिल्डिंग लूज ठेवू नका, मॅच कधीही कव्हर होऊ शकते. पण बॅटिंग टीमने जर अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलात ना तर मॅच तुम्हाला देखील इझी आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळले, तिकडे प्लेयर आहेत. बॉल हातात जातोय, सिंगल मिळेल. बालाजी भारतीय संघाचा खेळाडू, बालाजी आपल्याला माहित असेल, आठवण करून दिली या खेळाडूने. त्याचं ओरिजिनल नाव काय? निखिल. ओके, तुम्ही बालाजी म्हणता. निखिल आहेत. हो हो, नाईस बॉल यार अभिषेक. म्हणजे लेफ्टी बॉलरचा हाच ऍडव्हान्टेज आहे. हॅलो, नेक्स्ट बॅटर येतोय. जर ही 3 ते 4 रनाची ओव्हर टाकली ना तर प्रेशर बनून राहील आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅच बघायला मजा येईल. पण ही ओव्हर कव्हर करणं महत्वाचं आहे. हो हो, व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस अभिषेक. काय कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल झालेत 5 आणि रन दिलेत त्याने 1. हा शेवटचा बॉल आहे महत्वाचा, पकडून टाक भावा, मॅच मजा येईल. शेवटचा बॉल अतिशय निर्णायक महत्वाचा, आणि 1च रन दिली अवघी. क्या बात आहे, कमालीचा कमबॅक होतोय. आता मॅच फाईट असणार आहे. 18 बॉल आणि आता मात्र गरज राहते 23. 24 बॉल 24चा जो टार्गेट आहे त्याला भेदायचा प्रयत्न होतोय, थांबवण्याचा प्रयत्न होतोय. एक चांगली ओव्हर कव्हर झाली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज जय. लेग साइडला फ्लिक केलाय. ओहो भाई, कमॉन यार, बाउंड्री. चला बाउंड्री आली आहे.
नाही नाही, चला चला, बाउंड्री आली आहे. म्हणजे पहिली ओव्हर कव्हर झाली, पण तदनंतर आता मात्र पुन्हा सुरुवात होते. 5 रन झालेत. जय गोलंदाजी करतायत. एक एक बॉल पकडून टाकावा लागणार, एक एक रन थांबवावा लागणार आहे. चुका करून चालणार नाहीये. मोठी क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय. तब्बल जर प्रथम पारितोषिक पाहिलं तर 50,000 रुपये, त्याचबरोबर ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये ट्रॉफी. तृतीय पारितोषिक 20,000 रुपये ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी आपण सायकल देऊन पुरस्कृत करणार. मॅन ऑफ द सिरीजचा जो खेळाडू असेल, मालिकावीर, त्याला स्मार्ट टी व्ही आणि टी व्ही, आपला स्मार्ट टी व्ही आणि सायकल, या सर्व गोष्टी देऊन पुरस्कृत करू. आज अंतिम दिवस आहे, सर्वांचं लक्ष आजच्या दिवसाकडे. दरम्यानचा इथे मात्र चान्स बनलाय आणि काय कळवलं जात आहे, विकेट आहे, रनआउट झालेत, बॅटर माघारी जातील. क्या बात आहे. व्ही एम साऊंड आज पुन्हा एकदा सक्रिय आहेत. साईश आणि महेश. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह आपण जर पाहिलं तर H&R ही जी वाहिनी आहे ती कव्हर करते. कॅमेरामन म्हणून कार्य करतायत अमर. इथे मात्र बाउंड्री आली आहे. सेकंड ओव्हर आणि थर्ड ओव्हर खूप महत्वाची निर्णायक आहे. या ओव्हरला 2 बाउंड्री आली आहेत. मॅच थोडीशी टर्न होते पुन्हा, पण शेवटच्या ओव्हरला मॅच काय राहणार आहे. 6 बॉल 5 जरी मॅच राहिली ना तरी मॅचला मजा येणार आहे. कारण शेवटला नो डाऊट अभिषेक सारखाच गोलंदाज पुनर्विचार केला जाईल. पण या ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर आहेत ना त्याकडे लक्ष आहे. त्या ओव्हरला खूप महत्वाचा निर्णायक ओव्हर आहेत त्या. रन झाले 10. बॉल टू बॉलची मॅच आता सुरू आहे. इथे जर आपण पाहिलं सेन्सिबल खेळत आहेत. सिंगल, 1 रन पुन्हा पुढे जाईल. 24 बॉल 24चा समीकरण. 13 बॉल अजूनही 13 धावांचा पाठलाग करायचंय. यावेळेला व्हाईट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल असेल आणि ओव्हर समाप्ती होते. 12 बॉल आता 12 रनांची गरज आहे. अतिशय महत्वाची ओव्हर आहे. चला टीम मीटिंग नको, आपण जवळ येऊ नका सर्वांनी. ओव्हरसाठी प्रत्येकाने जवळ नाही यायचंय. मित्रांनो चला प्लीज थोडं स्पीडअप करा, आज बऱ्याच मॅच आहेत. बारा बॉल 12 मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम, बॉलर नेम मित्रांनो, बॉलर नेम तेजस. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होत आहेत. निर्णायक ओव्हर आपण पाहणार आहोत. दरम्यानचा पहिला बॉल, स्लोअर पिचिंग, बोल्ड झालेत. दिवेश, नेक्स्ट बॅटर दिवेश आलेत. खूप महत्वाची ओव्हर आहे ही. ओव्हर जर कव्हर झाली तर मॅच बनू शकते. इथे मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर विकेट आलाय, रनआउट येत आहेत. दिवेशची विकेट येते. दिवेश माघारी जातील रनआउट स्वरूपात. विकेट जर आपण पाहिले 5 विकेट माघारी पाठवलेत. अजूनही 10 बॉल 12ची मॅच आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे.
शेवटला जर आपण पाहिलं तर लास्ट ओव्हर पुन्हा एकदा अभिषेकची असेल, त्यामुळे या ओव्हरला जे काही होईल शक्य ते करणं महत्वाचं राहील बॅटरला. गणेश आहे स्ट्राईकचे बॅटर. स्टेप आउट केले गॅपमध्ये. ओहो कमॉन. बाउंड्री आली आहे गणेशच्या बॅटमधून. आता जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 8, पण मॅच अजून संपलेली नाहीये. अजूनही हे 3 बॉल महत्वाचे आहेत. एक बाउंड्री आली. यावेळेला बॅकफुटला हलकासा खेळले आणि गणेशने विकेट टाकलाय. गणेश गरज नव्हती. हॅलो अथर्व आलेत. गणेशने विकेट देऊन कुठेतरी चुकी केली आहे, कारण गणेश होता तोपर्यंत मॅच अजून होती, कारण सेट होता बॅटर. यावेळेला टॅप केलाय लेग साईडला आणि जर आपण पाहिलं तर 1 रन पुन्हा पुढे जाईल. रन झाली तो 18. हो हो चांगला बॉल आणि विकेट येतोय. एक ओव्हर बाकी आहे. चला बॅटर बॅटर लगेच या. बॅटर लगेच पाठवा. बॅटर अभिषेक आहे बॉलर. 6 बॉल 6ची मॅच आहे. चला बॅट्समन लगेच या हो मित्रांनो. चैतन्य आलेत नॉन स्ट्राईकला. आता विकेट नसल्या कारणाने मॅच थोडीशी अडचणीत आहे. चला चला फिल्डिंग लावा लगेच, टाइम जास्त घालवू नका. 6 बॉल आणि 6. पापुडिया 11 कॅप्टन. पापुडिया कॅप्टन या. पापुडिया कॅप्टन आपण स्टेज जवळ कॉन्टॅक्ट करा आणि विनिंग टीम मधून लगेच कॅप्टन रेडी राहायचे. एक साइडला मॅच सुपर होते, जबरदस्त. 5 बॉल 5. अभिषेक सारख्या गोलंदाजाला मारतील काय? 2 बाउंड्री येऊन देखील मॅच त्यांनी कुठेतरी अडचणीत विकेट देऊन कुठेतरी फसलेत. हो हो नाईस बॉल. अभिषेकला रन बनवणं थोडंसं कठीण आहे भाई. आज जर काही केलं ना, हा चैतन्य आहे ना, चैतन्य हीच मुवमेंट असते. सगळे खेळाडू आउट झाले, तू कुठल्या स्थानावर आलाय महत्वाचं नाही, किती बॉल खेळतो महत्वाचं नाही, येऊन काय करतो ना ते महत्वाचं आहे आणि ते करून दाखवा आता भाई. यावेळेला वाईट बॉल आहे. मॅच आहे दोघांकडे तेवढीच मॅच आहे. 4 बॉल 4. 4 बॉल 4. तसं पाहता एका बाउंड्रीची मॅच आहे, पण विकेट देखील महत्वाचं आहे. आणि लेग साइडला खेळलेत. 1 रन. 1 बॉल 1 येईल काय भाई? दोघांनी जर ठरवलं ना, 1-1 रन तुम्ही घे, 1 तू घे 1 मी घे, हे समीकरण चालू ठेवलं ना, मॅच बनते. दोघं यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. हा कोण आहे? अथर्व भाऊ. 3 बॉल 3 आहेत. जरा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळून दाखव. आणि तिकडे क्या बात आहे. 2 बॉल 2. 1 रन चैतन्य तुझा आहे, 1 रन अथर्व तुझा आहे. हा कॅल्क्युलेशन करून गेम खेळा भाऊ. मॅच जिंकतील पण अभिषेक सोडणार नाही मॅच.
अभिषेक एक बॉल एक आला ना तरी काहीतरी जादू घडवतील. पहिल्या ओव्हरला अवघा 1 रन दिलाय. 2 बॉल आणि 2. खूप महत्वाची मॅच. सात विकेट गेलेत. पापुडिया बॉईज कॅप्टन आपण स्टेज जवळ या. कॅप्टन पापुडिया बॉईज कॅप्टन या. 2 बॉल चेक केला जातोय. क्या बात आहे. एक चैतन्याचा एक अथर्वचा आणि या चैतन्याने काही गरज नव्हती 1 रन घेतला असता भाई. आता एकच बॉल 2 आलेत. आता बाउंड्रीज मारायची आहे. थँक्यू. आज 14 मॅच आहे. जास्त टीम मीटिंग आपल्याला करून चालणार नाहीये. चला चला प्रत्येक बॉल नंतर कोणत्याही टीमच्या प्लेअरने जवळ येऊन टीम मीटिंग करू नका. 1 बॉल आणि 2. आता बाउंड्री मारायची आहे किंवा 2 रन जोडायचे आहेत. बॉलरने आता एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. 1 बॉल 2 आहेत. एखादी बाउंड्री किंवा 2 रन कंप्लीट करायची आहे. ते एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. मुलगा आणि वडील पाहायला मिळत आहेत. महेंद्र घाणेकर आलेत. 1 बॉल 2 आणि 1 बॉल 2 ला मात्र मॅच हातून जाते. अभिनंदन. चला चला टॉस साठी या लगेच. कॅप्टन कॅप्टन बिट्टी बिट्टी कॅप्टन बिट्टी बिट्टी कॅप्टन कॅप्टन लगेच बिट्टी कॅप्टन ये.